नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहोत उज्जैनला। उज्जैनला आपण महाकाल दर्शन घेणार आहे, जे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक शिवलिंग आहे। आम्ही हा प्रवास इंदोरवरून करणार आहे आणि इंदोर ते उज्जैन साधारण 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास आहे। आम्ही बघू की ट्रेन सोयीस्कर राहील की बाय रोड, आणि तुम्ही पण ह्या प्रवासामध्ये सामील व्हा। चला जाऊया उज्जैनला। तर मित्रांनो, आता आपण इंदोर स्टेशनला चाललो आहेत, बस स्टँडला। तिथून आपण बस घेणार आहे आणि उज्जैनला जाणार आहे। रेल्वे आता अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आम्ही बस पकडून उज्जैनला जात आहोत। मित्रांनो, तर आपल्याला बस मिळाली आहे जी उज्जैनला जात आहे। इंदोरवरून आम्ही बस स्टँडवरून बस घेतली आहे आणि उज्जैनला जात आहे। अजून मग तुम्हाला काय दर्शन म्हणजे काय अजून माहिती आहे तुम्हाला उज्जैनबद्दल? आता उज्जैनबद्दल महाकालेश्वर मंदिर जायचं आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक इथे। आणि त्यानंतर पुढे झालं तर खरं तर तिकडे क्षिप्रा नदी आहे, तिच्याजवळ संदीपाना आश्रम, खूप छान आश्रम आहे। तर मित्रांनो, आपल्याबरोबर चांगदेव आणि कैलास हे पण आहेत, जे उज्जैनच्या यात्रेमध्ये आपल्याबरोबर आहेत। तीन दाणे बोलो, चने बोलो, बटले बोलो, संतरे गोली बोलो। मित्रांनो, तर आम्ही जवळ आलो असं वाटतं आणि आता लवकरच पोचू। तर मित्रांनो, तर आपण पोचलो आहे उज्जैन बस स्टँडवर आणि आपण मंदिराकडे चाललो। जल्दी दर्शन हो जाए वाले गेट पे जाना। हाँ, 1 नंबर गेट पे। हाँ, और एक कॉरिडोर वाला गेट और एक वीआईपी गेट, 4 नंबर गेट। मित्रांनो, आपल्याला आता रिक्षा मिळाली आणि आपण कॉरिडॉरकडे चाललो आहे। कॉरिडॉर म्हणजे जिथे सगळ्या मूर्त्या आहेत, दर्शन झाल्यानंतर ज्या मूर्त्या आहेत त्या भागात चाललो आपण, आणि नंतर आपण महाकाल मंदिर करू। अंधार दिसत नसेल तुम्हाला, पण आवाज येऊन ती माहिती कळते। कितना किलोमीटर कॉरिडोर आहे? 1.5 किलोमीटर। अच्छा, 9:30 बजे एंट्री बंद होता है, बाकी तो देखने अंदर घुसने के बाद तो टाइम रहता है ना। 9:30 बजे बाद ना कर एंट्री कर ली, उसके पहले कर ली तो रात के आते। हाँ, बोल वो भी अटेंड कर सकते। शर्ट नहीं, शर्टच देवाला टाइम ऑटो वाला है, चालेल लेके फिक्स करून माणूस आहे पहिले यार।
मित्रांनो खूप सुंदर अनुभव दिसतोय बघा. ही शिप्रा नदी आहे आणि ते सर्व लाइटिंग आहे आणि कॉरिडॉरमध्ये खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि हा व्ह्यू खूप सुंदर आहे संध्याकाळचा.